कारण नाही. प्रत्येकजण प्रत्येकाच्या याच्यामध्ये ठिकाणी दत्तामामा भरणे आणि त्यांच्याशी बोललो. काल मला अंतिमतेच्या काळामध्ये जी लोक भेटली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि आमदार, त्या सर्व लोकांचं एकमुखी म्हणणं आहे की आपल्याला वहिनीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं लागेल. आमचा पक्षच मुळात अजितदादा पवार आहे. त्यामुळे आम्हाला तो दुसरा विचार आमच्या मनाला शिवूच शकत नाही. त्यामुळे आमच्यामध्ये मतभेद होण्याचं काहीच कारण नाही आहे. एक मताने एकमुखी एका मिनिटामध्ये आमचा ठराव पास होईल आणि तो ठराव जेव्हा मिटिंग बोलवतील, मिटिंग बोलवण्याची पत्र किंवा त्या ठिकाणी फोन दूरध्वनी संदेश अद्याप आम्हाला प्राप्त झालेला नाही कोणाला. जेव्हा प्राप्त होतील तेव्हा आम्ही एकमुखी एका मताने तो ठराव या ठिकाणी पास करणार आहोत आणि सुनेत्रा वहिनीला पूर्ण अधिकार देणार आहोत. त्यांनी आमचं नेतृत्व करावं, त्यांनी पक्षाचं नेतृत्व करावं आणि त्यांनीच महाराष्ट्रातल्या जे काही उपमुख्यमंत्री यांची खाती दादांकडे होती ती सगळी खाती त्यांनी सांभाळावी, अशा प्रकारची विनंती वजा ठराव आम्ही या ठिकाणी करणार आहोत. जे 2 ठराव करायचे, जे निवडणूक आयोगाला एक ठराव द्यायचा आहे पार्टीसाठी आणि एक दुसरा ठराव आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांना द्यायचा आहे. तर त्या संदर्भात आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून निर्णय घेऊ. दुर्दैवानं काय झालंय की दादांबरोबर दादांनी ज्या वेळी चर्चा केली त्यावेळी माननीय मुख्यमंत्री आणि दादाच बरोबर होते, आमच्यापैकी कोणीच नव्हतं. त्यामुळे त्यांची चर्चा काय झाली हे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांनाच माहिती असेल. त्याचप्रमाणे वरती माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि अमितभाई शहा यांच्याबरोबर जी काही चर्चा झाली त्या चर्चेच्या वेळेस सुद्धा आमच्यापैकी कोणी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतं. त्यामुळे ती चर्चा बहुतेक या ठिकाणी सुनेत्राबाईंना माहिती असावी आणि सुनेत्राबाईंनी त्यातून मार्ग काढतील ही आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आमची जबाबदारी फक्त एकच आहे की आम्हाला गटनेता म्हणून किंवा पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुनेत्राबाईंना अधिकार प्रदान करणं आणि त्यासाठी आमच्या कोणत्याचंही नाव त्यामध्ये दुसरं कोणाचं येणार नाही, दुसरं कोणी या ठिकाणी पुढाकार घेणार नाही. एकमुखाने ठराव या ठिकाणी पास होईल. नाही, मी कोणाशीही चर्चा केली नाही. काही आमदारांशी फॉर्मल चर्चा केली, नेत्यांशी मी चर्चा केलेली नाही नेतृत्वाच्या संदर्भात. परंतु नेतृत्वाच्या बाबतीमध्ये आमच्यामध्ये दुमत असू शकत नाही. आमच्या नेत्यांमध्ये नाही, आमच्या आमदारांमध्ये नाही आणि आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही. आम्ही समर्थपणे पूर्ण ताकदीने दादांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत. नाही, तो सुद्धा तो कौटुंबिक प्रश्न आहे. तो कौटुंबिक प्रश्न ते नंतर हाताळतील त्या दृष्टिकोनातून. ते जे सांगतील त्या दृष्टिकोनातून पुढे तसा निर्णय होईल. पण तोपर्यंत तो निर्णय जो आमच्या हातात निर्णय आहे तो निर्णय आम्ही उद्या या ठिकाणी उद्या किंवा परवा जेव्हा मिटिंग बोलेल त्यावेळी आम्ही एकमताने करू आणि सुनेत्राबाईंची त्या मिटिंगमध्ये येण्याची आवश्यकता नाही. आम्ही त्यांच्या नावाने ठराव पास करून पाठवू. नाही, अजिबात नाही. शंका वाटण्याचं काही कारणच नाही, कारण आमचे सगळे आमदार दादांकडे पाहून आलेले आहेत. त्यामुळे आमच्याकडे दुसरं कोणी नाहीच आहेत ना. आमचा पक्षच दादा आहेत. त्यामुळे आमच्याकडे मतभेद असण्याचं काही कारणच नाही आतापर्यंत. आणि दादांकडे पाहून आम्ही सुद्धा या पक्षामध्ये जे आलो ते दादांकडे पाहूनच आलेलो आहे. त्यामुळे दादांच्या संदर्भामध्ये निर्णय दुसरा होऊ शकत नाही आणि कोणी करण्याचा प्रयत्नही करणार नाही. ते भेटले असतील, काही कामानिमित्ताने भेटले असतील. नाही, लोकांच्या मनामध्ये शंका राहू नये की उद्याच्या घडीला कोण उत्तराधिकारी पवार फॅमिलीतलाच आणि सुनेत्रा वहिनीच हा निर्णय पक्का आहे, यात बदल नाही. याच्यावर चर्चा होऊ शकत नाही. माहित नाही मला, तशा प्रकारचं आम्हाला कुणी काही सांगितलं नाही. ते माझा नाही आहे, सर्व पक्षाच्या लोकांचा आणि सर्व पक्षाच्या आमदार, सर्व आमच्या पक्षांतर्गत आमदारांचा पाठिंबा एकत्रितपणे आमचा सर्वांचा निर्णय हा माझा एकट्याचा निर्णय नाहीये. हे बाकीचे आमदार शेजारी बसले यांना पण विचारा किंवा अजून जे आमदार मी ज्यांचे नावं सांगितले त्यांना तुम्ही फोन करून विचारा. तुम्ही 41 आमदारांना फोन करून विचारा. एकही आमदार या संदर्भात केवळ द्विधा मनस्थितीमध्ये आहे. अजून लोक दुःखातून बाहेर आलेले नाही. अजून अशी अवस्था आहे की त्या फॅमिलीबरोबर आम्ही बोलू शकत नाही आणि अशा दुःखाच्या परिस्थितीमध्ये काय करावं लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे आणि तो संभ्रम दूर होण्यासाठी पुढचं नेतृत्व कोण असावं हे घेण्यासाठी तुम्हाला प्रेस म्हणून या ठिकाणी फक्त सूचना करतोय की आमच्या वतीने निर्णय झाला आहे की आम्ही दादांच्या कुटुंबामध्ये वहिनींकडेच हे सगळे सूत्र देणार आहोत.
आजच्या दिवशी राग सावरण्याचा कार्यक्रम होता, मात्र अनेक नेते मंत्री त्या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. ते मात्र सत्ता आणि या सगळ्या मंत्रिपदाच्या गडबडीत आहे. नाही, असं काही समजण्याचं कारण नाही. प्रत्येक जण प्रत्येकाच्या याच्यामध्ये वेगळ्या कालपर्यंत सगळे अंत्यविधीला तिथं होते, मी पण तिथे होतो. काल संध्याकाळी आलो, आम्ही परत राखीला जाऊ शकलो नाही. परंतु मीटिंग आमची झाली नाही. मीटिंगवरती मी सांगितलं की त्यांच्या कुटुंबाशी कोणाशी आम्ही बोलू शकत नाही, कारण ते कुटुंब इतकं दुःखावस्थे म्हणजे आमचेच दुःख अजून आम्हाला पाचवत अजून आम्हीच त्याच्यातून बाहेर आलो नाही. तेव्हा त्यांच्या घरच्यांची काय अवस्था असेल तुम्ही इमॅजिन करा. त्यांच्या घरच्यांची अवस्था इतकी वाईट आहे की त्यांच्याकडे बघावत सुद्धा नाही आम्हाला. आणि आम्हाला इतकं शॉकिंग न्यूज आहे की आमच्या दृष्टिकोनातून असं आम्ही कधी आयुष्यात असा दादा आजारी पडतील असं सुद्धा कधी विचार नाही केलेला. आणि एकदम दादा आम्हाला सोडून निघून गेले म्हणजे आम्ही एकदम पोरके झालो. पण जसं दादाने प्रेम दिलं त्या धर्तीवर सुमित्राबाईंनी आम्हाला प्रेम देतील. आता एक मुद्दा हा पण उपस्थित होतो, जर त्या उपमुख्यमंत्री झाल्या तर राज्यसभेचं एक पद देखील रिकाम होते, पण त्या जागी पण पवार कुटुंबातलंच कोणी जावं. आम्ही संपूर्ण अधिकार पवार कुटुंबाला देणार आहोत. जो निर्णय घेण्याचे अधिकार दादांना होते ते निर्णय घेण्याचे अधिकार सुनेत्राबाईंना राहतील. त्यांना जो निर्णय योग्य वाटेल ते घेतील. वहिनींनी निर्णय घ्यायचा आहे, आम्ही पाठीशी उभं राहणार खंबीरपणे. नाशिकमधून 7 आमदार राष्ट्रवादीचे आहेत, मोठा वर्ग आहे मानणारा. पहाटेच्या शपथविधीला देखील तुम्ही सर्व उपस्थित आहे. हा एकंदरीत भावना तुमच्यासाठी तर मोठा. आम्ही सर्वच्या सर्व दादांच्या बरोबर आहोत. आम्ही अडचणीमध्ये तर होतो, पण दादाच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आणि पुढे सुद्धा भविष्यामध्ये आम्ही कायम त्यांच्या कुटुंबाबरोबर आहोत. त्यामुळे आमच्यामध्ये मतभेद नाहीत. आम्ही सर्वजण एकत्र आहोत. दिलीप काकांशी बोललो, पण त्यांच्याकडे श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू आहे, त्यामुळे ते इथं उपस्थित राहू शकले नाही. जिरवळ साहेबांचं बोललो, ते आता गावाकडे गेले, ते त्यांचा पण माझा कॉन्टॅक्ट झालेला आहे. मी आता खोसकर साहेबांचा फोन लावला, आम्ही सगळे इथं आलेलो आहोत. मी शेजारी आशुतोष काळेंशी बोललो, आता आशुतोष काळे पुण्याला गेलेले आहेत. सकाळी संग्राम जगतापचा माझा फोन झाला, ते नगरला आहेत. किंवा ज्या ज्या आमदारांशी माझी चर्चा होती, मी परवा काल 2-3 आमदारांशी बोललो, तर त्या आमदारांशी चर्चा केल्यानंतर सर्वांचं एकच मत आहे की सुनेत्रा वहिनींनी उत्तराधिकारी म्हणून या ठिकाणी पुढे यावं. परंतु सुनेत्रा वहिनी पुढे येण्याची आवश्यकता नाही. निर्णय आमचा आहे, आम्ही निर्णय घेतलेला आहे. सुनेत्रा वहिनीशिवाय दुसरा नेता आमच्या पक्षामध्ये असू शकत नाही. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना दिल्लीमध्ये काम करण्याचा. सुनेत्रा वहिनी आमच्या पक्षाच्या नेत्या असतील. थँक्यू.